साधारणपणे हे वॉटर टँकर असोसिएशन मुंबईत पाणी पुरवठा करत असतं। एक आठवडा आधीच ह्या टँकर असोसिएशननी संप पुकारला होता आणि त्या हिशोबाने त्यांनी काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस होता। काल देखील मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की हे सगळं पाण्याचा संप जेव्हा किंवा पाण्याच्या टँकरचा संप जेव्हा पुकारला जाईल, मुंबईवर ह्याचा काय परिणाम होईल ह्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन मुंबईला अवगत करावं, मुंबईकरांना अवगत करावं की काय त्रास सहन करायला लागणार। तसं पाहायला गेलं तर हा काही विषय नवीन नाही आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये या टँकर असोसिएशननी संप पुकारलेला आहे। 2-3 वेळा मी देखील अपील केल्यानंतर त्यांनी सरकारबरोबर बोलणी केली। यांचंच सरकार होतं, एशनशी सरकार होतं आधीच्या ह्याच्यात, आणि त्या आश्वासनावर त्यांनी त्यांचा संप मागे घेतला होता। तसं पाहायला गेलं तर त्यांच्या मागण्या काही ठराविकच आहेत, जास्ती काही मागण्या नाही आहेत। आणि ह्या सगळ्या मागण्या जास्त मागण्या आहेत, कारण जे काही सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीनी जलशक्ती मंत्रालय जे आहे त्यांनी जे काही कायदे लावलेले आहेत ग्राउंड वॉटर खेचण्यासाठी किंवा जमिनीच्या खालचं पाणी खेचण्यासाठी, ते कायदे मुंबईत लागू होऊ शकत नाहीत किंवा इम्प्रॅक्टिकल आहेत, प्रॅक्टिकल नाही आहेत। अशी काही कायदे त्यांनी सांगितले की मुंबईला त्याच्यातून सूट द्या। 3 वर्ष आपण पाहतोय आश्वासन मिळतं सरकारकडून, पण तो सरकारकडून प्रस्ताव ह्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जातो की नाही जात ह्याच्यावर सगळ्यांचा प्रश्न। पण ह्या तांत्रिक बाबीत किंवा ह्या प्रशासकीय गोष्टींमध्ये मी आपल्याला न नेता एवढंच सांगतो की आज जो काही 2 दिवसाचा संप हा यांनी पुकारलेला आहे, किती दिवस चालेल मला माहिती नाही। मी काल पण विनंती केली होती, आज पण मी सरकारकडे एक अपील करत आहे, मुख्यमंत्र्यांकडे अपील करत आहे की तातडीने ह्या सगळ्या असोसिएशनला आपण स्वतः भेट द्यावी आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकारसमोर ठेवून तोडगा काढावा। कारण हे किती दिवस संप आम्ही सहन करायचा मुंबईकरांनी, आणि हे पाण्याची तुटवडा जो आहे तो किती दिवस सहन करायचा हा एक मोठा प्रश्न। तसंच जर पाहायला गेलं तर गेल्या 6-7 महिन्यांमध्ये मुंबईत पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच। खूप ठिकाणी जी रस्त्याची कामं सर्रास सुरू आहेत त्याच्यात अनेक लाईन डॅमेज झालेले आहेत, गढूळ पाणी घरी येत आहे, काही ठिकाणी दूषित पाणी, गढूळ पाणी ह्याचसोबत पाण्याचा दाब कमी पडत आहे। आणि आज आपण पाहतोय अनेक मुंबईकर मला देखील मेसेज करतात, कदाचित आपल्या बिल्डिंगमध्ये पण तीच परिस्थिती असेल की आता पाणीच नाही राहिलं कारण टँकर असोसिएशननी पाणी देणं बंद केलं। ह्याच सोबत दुसरा जो महत्त्वाचा विषय आपल्या राज्यासाठी आहे तो म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट बसेसचा, STचा। काल परवाकडे आपण पाहिलं असेल, जी थट्टा आता सुरू झाली सगळीकडे। असं वाटत होतं सरकार यांचं बनेपर्यंत की जबरदस्त पैसा या सरकारने गोळा केलेला आहे। त्यानंतर डॅवॉसची ट्रिप झाली आणि सांगितलं 15 लाख कोटी, 20 लाख कोटी किती पाहिजेत अजून देतो, असं काही जमा केले आणि असं वाटलं की झालं तर मुंबई आणि महाराष्ट्र कितीतरी $1 ट्रिलियन इकॉनॉमी आता उद्या परवाकडेच होईल। पण सत्य परिस्थिती ही आहे की काही महिन्यांपूर्वी BMCच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर आला नाही। आम्हाला तिथे लढा द्यायला लागला, तेव्हा आता वेळेवर यायला सुरू झालेला आहे। पण ST कर्मचाऱ्यांचा पगार फक्त 56% हा त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला आहे। आज तुम्ही विचार करा, या सरकारला अजून 6 महिनेही झाले नाही आहेत। अनेक घोषणा त्यांनी केलेल्या आहेत, कॉन्ट्रॅक्टरना त्यांचं देणं लागतं, अजून थकबाकी आहे तिथे। कॉन्ट्रॅक्टर काय, मुंबई महानगरपालिकेकडे पण ह्या राज्य सरकारची जवळपास 16,000 कोटीची थकबाकी आहे। आणि अशी थकबाकी असताना कॉन्ट्रॅक्टरना अजून मोठी कामं दिली जात आहेत, पण स्वतःच्या जे कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी असतील किंवा STचे कर्मचारी असतील, त्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत। दुर्दैव असं आहे। आणि कदाचित ही परिस्थिती तुम्हाला आत्ता नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल की जी खरोखर आर्थिक परिस्थिती या राज्याची एशनशीनी करून ठेवलेली आहे ती अशी आहे की आज ST कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाही आहे, उद्या ही वेळ कुठच्याही अधिकाऱ्यांवर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर येईल। मला आठवतं काही महिन्यांपूर्वी वेतन श्रेणीवर चर्चा झाली, मग केंद्राने 7वं वेतन आयोग जाहीर केलं, त्याच्यानंतर राज्य सरकारने सांगितलं की आम्ही पण आता सगळं करूया। पण हे सगळं होत असताना जी काही वचनं, मग कर्जमाफीची असतील ते तर पाळलं नाही, लाडकी बहीण असेल ते पाळलं नाही आहे, वेगळ्या योजनांचं असेल ते पाळलं नाही आहे। पण आता योजना सोडा, नवीन काही करण्याचा सोडा, जे वर्षानुवर्ष पगार मिळत आलेला आहे त्याच्यात पण अर्धा पगार मिळालेला आहे, अर्धा पगार मिळालेला नाही आहे। आज सवाल हाच उठतो की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि जे लोक ST कर्मचाऱ्यांना उचकून रस्त्यावर आणत होते, आंदोलनासाठी आणत होते, ते आज लोक शांत काय आहेत, गप्प काय आहेत तरी कुठे, ते तर सरकारमध्ये बसलेले आहेत, ते का नाही आज STच्या कर्मचाऱ्यांसाठी उतरत आहेत, हा एक मोठा प्रश्न झाला। आणि उद्या जर अशाच परिस्थितीमुळे STने देखील संप पुकारला तर जे लोक सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे असतील, ज्या सुट्ट्या प्लॅन असतील लोकांचे आपापल्या गावी, मग कोकणात असेल, कोल्हापूर असेल, मराठवाडा असेल, मुंबईतून अनेक ठिकाणी जात असतील, मग त्यांचं काय परिस्थिती होणार हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे।
मी हाच इशारा सरकारला देत आहे की ह्या दोन्ही विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उतरणार रस्त्यावर. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की पुढच्या 48 तासात, कारण आता झालं आहे काय, अनेक गोष्टी ज्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, आम्ही म्हणजे नुसतं पक्ष म्हणून नाही तर नागरिक म्हणून. सरकारी कर्मचारी अर्ध सुट्टीवर गेलेत लॉंग विकेंड पाहून. मग पाण्याचं उत्तर कोण देणार, एस टीचं उत्तर कोण देणार, सगळी उत्तरं पुढच्या आठवड्यात. मग आता मुंबईकर जो ताणलेला आहे, जर पुढच्या 48 तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही. आणि त्या तिकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती, ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पडली. कारण मुंबई महानगरपालिकेला पत्र हे असोसिएशनचं, टँकर असोसिएशनचं पत्र मागच्याच आठवड्यात दिलं गेलं होतं. त्यानंतर सध्या कोस्टल रोडचा उर्वरित भाग करायचं काम सुरू आहे. त्याच दरम्यान जी मँगोची झाडं कापली जात आहेत त्याची भरपाई म्हणून आता चंद्रपूरमध्ये झाडं, हो, म्हणजे जखम मांडीला मलम शेंडीला असं ते झालं. बघा, तुम्ही विचार करा, 60,000 झाडं जवळपास कापली जाणार आहेत नॉर्थ कोस्टल रोडसाठी. बरं, हा कोस्टल रोड कुठचा तर एक्सटेन्शन, हा म्हणजे ओरिजिनल जो कोस्टल रोड होता दहिसर ते दक्षिण मुंबई असं नव्हतं, हे खेचून पुढे नेत आहेत. त्याच्यात 60,000 कत्तल करण्याची गरज आहे का. म्हणजे कालच मी पेपरमध्ये वाचलं की फडणवीस साहेब बोलत आहेत वातावरणीय बदलमुळे त्यांची झोप उडालेली आहे. एका बाजूला ते बोलतात बरोबर आहे, दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनमध्ये किती झाडं कापणार आहेत. कोस्टल रोड एका रस्त्यासाठी 60,000 झाडं. परत जे 2 हायवे ते प्लॅन करत आहेत, टायगर सँक्च्युरीमधून जाणार आहेत, गारगाई धरणासाठी 5 लाख झाडांची कत्तल करणार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की भाजपने एकदा ठरवावं की आम्ही महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू, म्हणजे आम्ही तरी आंदोलनं करणार नाही, सांगून टाका आम्ही सगळी झाडं काढून टाकणार आणि एका झटक्यात काढून टाका ना. आपने एसटी कर्मचारियों का जिक्र किया जी, अरे अपडेट है त्याच्याकडे. 2 मिनट पहले ही एक प्रेस रिलीज जारी हुआ एसटी की तरफ से, ये कहा गया कि 7 तारीख तक, हर महीने में 7 तारीख को एसटी कर्मचारियों को उनके अकाउंट में पैसे दे दिए जाएंगे. अच्छी बात है, लेकिन आज तारीख क्या है 11 और ये कौन सी तारीख की बात कर रहे अगले महीने हैं. से अगले महीने से, यही मेरी बात है. तो यानी सरकार ने भी वाइट पेपर जारी करना चाहिए कि क्या तकलीफ है कि जो 1 तारीख को नहीं कर सकते. ये बहुत सारे लोगों की EMI वगैरह 3 तारीख तक भरने होते हैं. BMC के तो यही हाल है ना, BMC कर्मचारी भी यही मांग कर रहे थे कि 1 तारीख को पैसा आए, 31 को आए, क्योंकि 3 तारीख तक EMI भरना होता है. अच्छा, अगर मैं टेक्निकल बातों में भी ना जाऊँ तो ये देरी क्यों हो रही है, तकलीफ क्या है, ये तो सरकार बताए, एक वाइट पेपर जारी करे फाइनेंशियल स्टेटस पे. ट्रांसपोर्ट मिनिस्टर कहते हैं कि नहीं फाइनेंस डिपार्टमेंट का काम है, फाइनेंस डिपार्टमेंट कहता है ये हमारा डिपार्टमेंट ही नहीं है. सरकार तो एक है ना, कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी है. केंद्र सरकारने एक जाहीर केलेलं आहे की पीक विम्याच्या कंपन्या आहेत त्यांना जवळपास 50,000 कोटी रुपयांचा फायदा एकीकडे झाला आहे. दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना मात्र पीक विम्याची जी भरपाई त्याच्यावर आमचे आमदार कैलाश पाटीलजी देखील वक्तव्य केलेलं आहे. पीक विम्याबद्दल महत्त्वाचा विषय आहेच. आपण पाहताय शेतकऱ्यांचे हाल आता अजून खराब होत चाललेत, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेत. पीक विम्याचा फायदा या कंपन्यांना मिळतोय आणि त्या कंपन्या कोणाचा पुढे फायदा करून देतात का, इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा फंडिंगमधून, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे मग या 50,000 कोटीतून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का नाही करून देत ह्याच्यातून घेऊन. पण हे सगळे विषय जरी असतील तरी आत्ताचे तातडीचे विषय मी तुम्हाला 2 महाराष्ट्रातले सांगतोय. शेतकऱ्यांचं महत्त्वाचं आहेच. आज आपण पाहतोय अवकाळी पाऊस किती मदत केली आहे, जो बुलढाण्यात झाला, जो जालना परिसरात झाला, जो नाशिकमध्ये झाला, सरकारने मदत केली. म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मारून टाकायचं हीच सरकारची भूमिका. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत चाललेले आहेत, कर्जमुक्ती नाहीच, अवकाळी पाऊस झाला मदत नाहीच, त्याच बाजूला ST संपून टाकायची, त्याच बाजूला BST संपून टाकायची. मुंबई असेल, अनेक शहरांमध्ये पाणी टंचाई, जिथे पाणी टंचाईमध्ये टँकर असोसिएशन पाणी देते त्यांची पण गळचेपी करून टाकायची. मग नक्की या राज्याने काय पाप केलं आहे की भाजपचं आमच्याकडे अशा दृष्टिकोनाकडून एक वेगळं सजा मिळते महाराष्ट्राला. काय पाप केलं आहे महाराष्ट्राने. माणिकराव कोकाटे यांनी असं आज म्हटलंय की कांदा एकदा भाव मिळाला की शेतकरी तेच लावत होतं आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या पिकाचं आणि शेतकऱ्यांचं नाही. कृषी मंत्र्यांनी मध्ये पण एक वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मिळते, त्याच्यातून पैशाचा कशाला वापर केला जातो, लग्न बाकीचे समारंभ. मला तुम्ही सांगा, जे कृषी मंत्री स्वतः ज्यांचं कन्व्हिक्शन झालं होतं ते कशावर झालं होतं, सरकारी पैशाचा गैरवापर करण्यासाठी, म्हणजे स्वतःचं ठेवायचं लपून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं झालंय ते. तुम्ही बघा कशासाठी हो, म्हणजे स्वतःचं कन्व्हिक्शन त्याच्यावर झालं आहे. कोर्टानेही त्याच्यावर निकाल दिलेला आहे. स्टे मिळालं तर पुढची गोष्ट आहे, ते सबज्युडिस अपीलमध्ये केले त्यांनी. पण कन्व्हिक्शन ज्या गोष्टीवर एम्बेझलमेंट ऑफ फंड्सवर झाला आहे, तो पैसा, सरकारी पैसा त्यांनी गैरवापर केला आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांवर आरोप लावताय. मी तर मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की अशा लोकांना 1 मिनिटं सुद्धा स्वतःच्या कॅबिनेटमध्ये ठेवायला नाही पाहिजे.
इशारा दिलेला आहे मोदीला की मी सगळ्यांचा हिसाब घेणार आहे. जे नितेश नारायणांनी अटक केला होता त्याचा व्हिडिओ आता डिलीट केलेला नाही, तसंच ठेवला आहे. कचऱ्याचा प्रश्नावर आपण नंतर बोलू. हिंदी में बता दीजिए. वाटर टैंकर का विषय है. वाटर टैंकर वाले ये भी बोल रहे हैं कि सिर्फ मुंबई में ये सेंट्रल गाइडलाइन का इम्प्लीमेंटेशन हो रहा है, थाने बाकी जगह पे नहीं. बिल्कुल. मुंबई और महाराष्ट्र के लिए दो अहम विषय, सबसे महत्वपूर्ण विषय यही है. पहली बात तो मुंबई में अगर आप देखें तो पानी की समस्या काफ़ी और भी गहरी होती जा रही है. पहले तो दूषित पानी आता था, पानी का प्रेशर कम था, और अभी जैसे ही समर का समय बढ़ता जाएगा तो इस मौसम में अगर आप देखें तो पानी बहुत ही कम पड़ते जाता है. बीएमसी का सप्लाई अभी इरेगुलर होते जा रहा है. उसी में अगर आप देखें तो सबसे कठिन परिस्थिति में जो टैंकर एसोसिएशन बहुत सारे बिल्डिंग्स की, हाउसिंग सोसाइटीज़ की, चार्ज सोसाइटीज़ की, या फिर इंफ्रास्ट्रक्चर वर्क्स की, या मॉल्स की, या होटल्स की मदद को आता था, उसी टैंकर एसोसिएशन पे काफ़ी सारे कानून सेंट्रल गवर्नमेंट ने, जो जल शक्ति मंत्रालय, उनके सेंट्रल ग्राउंड वाटर अथॉरिटी ने लगाए हुए हैं. लगभग 3 सालों से ये समस्या जारी है. तीनों सालों में उन्होंने ऐसे ही स्ट्राइक पुकारा था. 2 बार तो मैंने ही कभी कभी बीच में बात करके, उनको विनती करके, सरकार से बात करके पीछे लेने की कोशिश की थी, लेकिन